श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये सेवेकऱ्यांच्या अलोट गर्दीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। भारतीय संस्कृतीत गुरूंना नेहमीच पूजनीय स्थान आहे। अध्यात्मात गुरु हा भगवंतापेक्षाही श्रेष्ठ मानला गेला आहे। यामुळे अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्गातील सेवेकऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवशी सर्व स्वामी सेवक महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करून श्री स्वामींना गुरुपद स्वीकारण्याची विनंती करतात। अशी विनंती करून दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये भाविक सेवेकऱ्यांची अलोट गर्दी झाली होती। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली व गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त येथील गुरुपीठात विविध धार्मिक आध्यात्मिक सेवा रुजू करण्यात आल्या। यानिमित्त सकाळी 8 वाजता भूपाळी आरती, षोडशोपचार पूजा व सकाळी 10:30 वाजता व सायंकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती करण्यात आली। यावेळी मार्गदर्शनामध्ये गुरुपौर्णिमेचं महत्त्व व महती सांगण्यात आली। दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचारे पूजा करून प्रत्येक सेवेकऱ्यांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करीत श्री स्वामी महाराज, आज मी आपणास शरण आलोय। आजपासून आपणच माझे गुरु, माता, पिता, बंधू, सखा सर्व काही आपणच आहात। आजपासून आमचे गुरुपद स्वीकारून आम्हाला सेवेकरी बनवा। आमच्या आयुष्यातील समस्या, दुःख, संकटांचे निवारण करा। आमचा योगक्षेम तुम्ही चालवा। आपली जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा, अशी विनंती केली। यानंतर श्री स्वामी समर्थ नामजप व श्री स्वामी चरित्र सारामृत पठण करण्यात आलं। गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच श्री स्वामींच्या दर्शनासाठी सेवेकरी येत होते। यावेळी हजारो भाविक सेवेकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठातील दरबारात विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत सेवेकरी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। गुरुपौर्णिमेनिमित्त आषाढी एकादशीपासून गुरुपूजन सोहळा, तसेच मातृपितृपूजन, श्री सरस्वती पूजन सोहळा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व विवाह नोंदणी मेळावा घेण्यात आला। सर्व कार्यक्रमात सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।